रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1399 पासून चालू करत आहोत. सारा वेलिंगाडे धरावा सुपंत, जावे वसंतीत हळूहळू, पुढे जातीयाचे उमटले भाग, भांबवले जग आडराने, वेचल्याचा पाहे वरावरी जाडा, बळाचा निजडा पुढिलिया, तुका म्हणे जैशी दाखवावे वाणी, ते द्यावे भरोनी शेवट तो. प्रपंचातील कटकटी दूर साराव्यात, भक्तीचा सुपंत धरावा, त्यावरून हळूहळू चालत हरिप्राप्तीच्या ध्येयापर्यंत जावे. पुढे गेलेल्या थोर लोकाची पावले ज्या मार्गावर उमटली आहेत ती पाहात मार्ग क्रम करावे, नाही तर आडरानात भटकले जाते. आपल्या आयुष्यात किती दोष गेले व किती गुण आले याचा हिशोब करून आत्मपरीक्षण केल्याने आत्मविश्वास वाढतो. तुकोबाराय म्हणतात, वाणीने जेवढे व्यक्त केलेले असते तेवढे माप भरून घ्यावे. बोलल्यासारखे वागणे हे परमार्थ साधकाचे लक्षण आहे. बुद्धिमंता शिरी भार फजिती पदरी, जाये तेथे अपमान पावे हानी थुंके जन, खरी याचा पाड मागे लावावे लिगाड, तुका म्हणे करी वर्मनेने बरोबरी. मतिमंद व्यक्तीच्या शिरावर प्रपंचाचा भार आणि पदरी फजिती असते. ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या त्या ठिकाणी त्याचा अपमान होतो, त्याचे नुकसान होते. लोक त्याच्यावर थुंकतात. मूर्ख माणसाला खोट्या गोष्टी खऱ्या वाटतात. त्याच्या नादी तो लागतो आणि मग मागे लचांड लावून घेतो. तुकोबाराय म्हणतात, तो कर्म करतो पण त्याचे वर्म जाणत नाही. पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चाडी मनी धरोनी आवडी, मात्रा गमनायशी जोडी पातकाची राशी, तुका म्हणे वाट कुंभ पाकाची ते नीट. तुम्हाला तुमच्या पूर्वजांना नरकात न्यायचे असेल तर मी एक सहज सोपी वाट सांगतो, ती ऐका. लोकांची, वेदांची, संतांची निंदा करावी, चुगली करावी, त्याची मनात आवड असावी. त्यामुळे मातृगमनासारख्या महापातकाच्या राशी त्याच्या शिरावर पडते. तुकाराम महाराज म्हणतात, ही वाट कुंभी पाक नरकाकडे जाते. वेडी ते वेडी बहुतच वेडी, चाकता गोडी चविनेने, लिहा लावी वात पालव घाली झाली रात, कडिये मूल भोवते भोये भोकलू निरडे धाये, लेकरे वीत पुषे जगा माझा गोहो कोण तो सांगा, आपुली शुद्धी दया नाही अनिकाची ते जाणे काही, तुका म्हणे ऐशे जन नरका जाता राखे कोण. जी स्त्री काही पदार्थ खात असते पण त्याची गोडी चव जाणत नाही ती वेडी आणि वेडीच आहे. ती दिवसा दिवा लावते आणि रात्र होताच पदराने तो विझून टाकते. मूल कडेवरच असते परंतु मूल हरवले म्हणून ती गावभर फिरते व सापडत नाही म्हणून धाय मोकलून रडते. प्रत्येक वेळी नव्या मुलाला जन्म देते आणि माझा नवरा कोण हो असे लोकांना विचारत असते. ज्याला आपली शुद्ध नाही, आपण कोण आहोत हे कळत नाही, त्याला इतराचे ज्ञान कसे होणार. तुकोबाराय म्हणतात, असे मूर्ख लोक आपल्या कर्माने नरकात जातात, त्याचे रक्षण कोण करणार. आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभरून राहिलाशी, जे दया शिरोचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार मायबाप, ठाई पडेलिया तेची लागे खावे, ठाईची घ्यावे विचारुनी, बीज पेरोनिया तेची घ्यावे फळ, डोरली सवेळ कैचे लागे, तुका म्हणे देवा बोल काही नाही, तुझी पायी शत्रू सकाम. भक्ताला जे आवडते तेच नारायण देत असतो. भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच परमेश्वर हात उभारून थांबलाय. ज्याला जे आवडते ते भक्ताला देऊन तो त्याची आवड पूर्ण करतो. असा हा परमेश्वर सर्वज्ञ, उदार आणि मायबापासारखा कृपाळू आहे. देवाकडे काही मागण्यापूर्वी पूर्ण विचार करावा आणि जे हवे ते त्याच्याकडून घ्यावे. नंतर पस्तावून काय उपयोग. पानात वाढलेले खावे लागते हे नको ते नको असे म्हणणे योग्य नाही. जे पेरले असेल त्याचेच फळ मिळणार. रानवांग्याच्या डोरल्याच्या झाडाला केळी कशी येणार. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला नावे ठेवण्याची काही कारण नाही. तुझ्या हाताने अविचाराने तुझे अहित झाले. परमार्थात तूच तुझा शत्रू आणि तूच तुझा मित्र आहेस. अडचणीचे दार बाहेर माझे पैसे फार, काय करावे ते मौन दाही दिशा हिंडे मन, बाहेर दावी वेश माझी वासने चालेश, नाही इंद्रिया दमन काय मांडीला दुकान, सारविले केवरी माझी अवघे पिके, तुका म्हणे अंती काही न लगेची हाती.
दाराच्या बाहेर मोठे आवार, प्रशस्त खोल्या, माड्या ओसऱ्या असलेले घर एकाने बांधले, परंतु त्या घराचे दार मात्र प्रवेश करताना येण्यासारखे अडचणीचे बांधले, तर त्या घराचा काय उपयोग? मौन धरले पण मन मात्र दस दिशात फिरत असेल तर त्या मौनाला काय अर्थ आहे? वरून साधूचा वेश परिधान करून आत विषय वासना बळावलेल्या असतील तर त्याचा काय उपयोग? इंद्रियाचे दमन करता येत नसेल तर कसे काय परमार्थाचे दुकान मांडले आहे? भिंत जमीन वरवर चांगली सारवलेली आहे, परंतु आत घाण असेल तर त्या सारवण्याचा काय अर्थ आहे? तुकोबाराय म्हणतात, वरवर केलेल्या देखाव्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. लय लक्षणीय झालो मनती देव, तोही नवे भाव सत्य जाण. झालो बहुश्रुत न लगे आता, काय नको राहू ते निशितीने. तपेदाने काय मानिशी विश्वास, बीज फळ त्यास आहे पुढे. कर्माचरण यातीचा सोगुण, विशेष तो गुण काय येथे. तुका म्हणे जरी होईल निष्काम, तरीच होय राम देखे डोळा. कोणत्या तरी प्रकाशाचा आभास सत्य म्हणून काही जण आम्ही देव आहोत असे म्हणवितात. तो भावही सत्य नाही हे जाणावे. मी बहुश्रुत आहे, मला आता काही जाणवयाचे नाही असे म्हणून निष्काळजी राहू नकोस. तपदान ही फक्त बीजे आहेत, त्याची फळे तर पुढे मिळतात. चित्तशुद्धी, गुरु शरणागती, आत्मसाक्षात्कार, मोक्ष अशी ती फळे होत. नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण हे वर्ण आश्रम आवश्यक व स्वाभाविक आहे. त्यापासून काय फळ मिळणार? कारण नित्य नैमित्तिक कर्मे केली नाही तर दोष आहे, परंतु ती केली तर कोणतेच फळ मिळत नाही. ती करावीच लागतात. तुकोबा म्हणतात, लोक निष्काम झाले तर ते स्वतःच राम होतील आणि स्वतःच्या डोळ्यांनी रामाला पाहतील व सर्व राममय आहे असे जाणून राम स्वरूप होतील. पूर्वी धाव कडे घे, पुढे पायीन चलवे. कृपाळू पांडुरंग अंग संगे जीव लगे. अवघी निवारावे भूक अवघ्या दुःख जन्माचे. तुका म्हणे बोलवे ना लावी स्तन ईश्वरे. हे विठू माऊली, विठाई धावून मी थकलो, आता पुढे चालवत नाही, मला तू कडेवर घे. हे कृपाळू पांडुरंगा जीवलगा, मला तुझ्या सहवासात राहू दे. माझी भूक शमन आणि जन्म मरणाचे दुःख निवारण कर. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला पांडुरंगा, मला आता जास्त बोलवत नाही, मला तुझ्या स्तनाला लाव व प्रेम पाना पाच. जे जे मना वाटे गोड ते ते कोड पूर्वीशी. अंत तुझी बाह्य कार्य अवघ्या परी झालाशी. नाही सायासाचे काम घेताना मावडी. तुका म्हणे सर्व सांगे पांडुरंग दयाळा. देवा, माझ्या मनात जे गोड वाटते ते तू लाड कोडाने पुरवतोस. अंतरी बाह्यत्कारे सर्वत्र तू आणि तू झाला आहेस. तुझे नाव प्रेमाने घ्यावे, तू दुसऱ्या कोणत्याही कष्टाची गरज नाही. तुकोबा म्हणतात, हे पांडुरंगा दयाळा, सर्व प्रकारचे ज्ञान मला सांग. जेथे माझी दृष्टी जाय ते पाय भाविन. अशेन या समाधाने पूजा मने करीन. अवघात अवघे देशी सुकराशी संपन्न. तुका म्हणे बंधन नाही ऐशे काही ते करू. देवा, माझी दृष्टी जेथे जाईन तेथे तुझे पाय आहे तसा भाव मनात ठेवीन. तुझी मानस पूजा करीन व नेहमी समाधानी राहीन. देवा, तू सर्व काळी सर्व विश्वात व्यापून राहिलेला आणि सुख राशीने संपन्न असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचाचे बंधन ज्यामुळे राहणार नाही असे साधन करूया. भला पुंडलिका मानलाशी जन लोका. कोण्या काळे सुका ऐसा कोण पावत. नातोडे जो कवने परी उभा केला विटेवरी. अवघा अनिला परिवार गोपी गोपाळाचा भार. तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ अनिले. भक्त पुंडलिका, तू धन्य आहे, सर्व लोकांनी तुला मानले आहे. तू जर हरीची सेवा केली नसती तर कोणाला व केव्हा हे असे सुख लाभले असते. जो परमेश्वर कोणत्याही साधनाने वश होत नाही अशा परमेश्वराला तू विटेवर उभे केलेस. इतकेच नाही तर भगवान विठ्ठलाबरोबर त्याच्या परिवारालाही राही रुक्माबाई, सत्यभामा, हनुमंत, गरुडाधिक सर्व का आणि गोपाळाचा समुदाय पंढरीत आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भक्तराज पुंडलिका, या भूमीवर तू प्रत्यक्ष वैकुंठ आणले आहेस. तुझे कार्य धन्य आहे. अवघे चुकविले सायस तपराशी जीवानास. जीव देवनिया बळी अवघी तारिली दुर्बळी. केला भूमंडळे माझी थोर पवाडा. काही न मघे याची गती लुटवी ती जागा होती. तुका म्हणे भक्तराज कोण वर्णी तुझा
कोण वर्णी पार तुझा. तुका म्हणे भक्त राजा कोण वर्णी पार तुझ्या. पुंडलिका इतके दिवस देवाच्या प्राप्तीसाठी साधकाला तपाच्या राशी उभ्या कराव्या लागत. ते करता जीवाला अपायही होत असे, परंतु त्याचे हे सर्व त्रास तू चुकविले आहेस. तू आपले सर्व ओतून आईवडिलांना भगवंत समजून त्यांची सेवा केलीस आणि हरीला विटेवर उभे करून दीनदुबळ्यांना तारलीस. भूतालावर तू खूप मोठी कीर्ती मिळविलीस. इतके करूनही देवाकडे तू काहीच मागत नाहीस. असा निष्काम भक्ती मार्ग सुरू केला सो लोकांकडून खूप सुख लुटविलेस. तुकोबाराय म्हणतात, भक्तराज पुंडलिका तुझा अपार महिमा कोण वर्णू शकेल. प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला. न पुसता जाता नये खाली बैसता येबे. अवघा त्याचा होय जीव भावासहित. वदे उपचारे वाणी काही माग म्हणवणे. उदासीनाच्या लागे तुका म्हणे दावे मागे. देवा भक्ताच्या स्वाधीन असतो. देव भक्ताच्या स्वाधीन असतो. भक्ताचा शब्द त्याला प्रमाण वाटतो. भक्त राजाला विचारल्याशिवाय देवाला कोठेही जाता येत नाही. इतकेच काय तर खाली बसायलाही तो भीतो. इतका तो सर्वार्थाने भक्ताचाच होऊन जातो. तू इतके दिवस माझी सेवा केलीस, आता काहीतरी माग असे देव गोड शब्दात भक्ताला सांगतो. तुकोबा म्हणता, देवाचा स्वभाव असा आहे की तो न मागणाऱ्याला मागण्याचा आग्रह करतो आणि मागणाऱ्याकडे तो पाहतच नाही. काही न मागते देव त्याची करू धावी सेवा. हळूहळू फेडीरून होनिया रूपे दिन. होऊ न सके वेगळा क्षण एक त्या निराळा. तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव. जे भगवंताकडे काही मागत नाही त्याची सेवा करायला धाव घेतात. त्या भक्ताच्या सेवेचे त्याच्यावर जे ऋण झालेले आहे ते दरिद्री बनून त्याच्याकडे सेवा चाकरी करून तो हळूहळू फेडून टाकतो. अशा हरिभक्तासाठी देव क्षणभरही दूर जात नाही. तो म्हणता, ज्याच्या अंगी असा निष्ठपणा भक्तिभाव आहे तो देवाचाही देव होतो. जाणे अंतरीचा भाव तोची करीतो पाव. न लगे सांगावे मागावे जीवे भावे अनुसरावे. अविनाश द्यावे फळ धीर धरोणे. बाळा न मागता भोजन माता घाली पाचारून. तुका म्हणे तरी एके लंगिलिये गिरी. भक्ताच्या मनातली इच्छा भगवंत जाणतो आणि त्या पूर्ण करण्याचे उपाय तो चेसतो. भगवंताला काही सांगावे लागत नाही. मनापासून त्याला अनन्य भावे शरण जाऊन कोणताही ऐकीव पदार्थ न मागण्या इतकाच धीर मनी धरावा म्हणजे देवाकडून अविनाशी असे मोक्ष फळ प्राप्त होते. खेळताना मुलाला भान उरत नाही. ते जेवायला मागत नाही. आई त्याला बोलावून आणते व जेव घालते. तुको म्हणतात, हरिकृपेमुळे पांगळा माणूसही पर्वत चढून जातो. आम्ही नाचो ते सुखे वाहू टाळी गातो मुखे. देव कृपेचा कोवळा शरणागत पाळी लळा. आम्हा झाला तो निर्धार मागे तारिले अपार. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. निष्काम भक्तिभावाने विठ्ठलाचे भजन करू टाळी वाजवून नाचू. कृपाळू असल्यामुळे देवाचे मन फार कोवळे आहे. शरण आलेल्या भक्ताच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. पूर्वी जसा या दैवाने असंख्य जीवाचा उद्धार केला आहे तसाच तो आमचाही करेल असा मला विश्वास आहे. तुकोबाराय म्हणतात, संतांनी जे विठ्ठल नामाचे वर्म आमच्या हाती दिले आहे. झालो निर्भर मानसी म्हणून कळलाशी. तुझे मनविती त्यास भय चिंता नाही असं. चुकविता पास गर्भवास यातना. तुझे जाणून या वर्म कंठी धरिले नाम. तुका म्हणे सुखे विसरले जन्म दुःखे. देवा तुझे स्वरूप आणि स्वभाव कळल्यामुळे आम्ही आनंदित व निर्भय झालो आहोत. देवा जे तुझे दास म्हणून घेतात त्यांना भय चिंता अशा नसतात. भगवंता तूच त्याच्या गर्भवासाच्या यातना दूर करतोस. प्रपंचाचे पास सोडवितोस. तुझी प्राप्ती ज्यामुळे होईल ते भक्ती साधनेचे व नामस्मरणाचे वर्म जाणून तुझे नाम आम्ही मुखात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुझ्या ज्ञानाच्या आणि नामाच्या सुखात जन्म मृत्यूचे दुःख विसरून गेलो आहे. नको दुष्ट संग पडे भजनामधी भंग. काय विचार देखील सांग माझा तो विठ्ठला. तुझ निषेधिता मजन साये सर्वता. तुका म्हणे माझ्या जीवे वाद करू कोणासवे. तुझे वर्ण गुण की हे राखो दुष्टजन. काय करू एका मुखे सांगा म्हणे तुका. हे देवा,
मला दुष्टाची संगत नको, कारण त्यामुळे भजन साधनेत व्यत्यय येते. माझे हे म्हणणे तुला पटते की नाही ते सांग. दुष्ट लोक तुझा निषेध करतात ते मला मुळीच सहन होत नाही. माझ्या एका जीवाने कोणाकोणाशी वाद घालावा, तुझे गुणवर्णन करण्यात काळ घालून मी दुष्टाचे मन राखण्यात. तुकोबा म्हणतात, एका मुखाने मी काय काय करू ते मला सांग. विठ्ठल माझे माये आम्हा सुखावणे काय, घेतो अमृताची दनी प्रेम ओसंडल स्तनी. किरडे वैष्णवाची मेळी करू आनंदाच्या जळी, तुका म्हणे कृपावंत ठेवी आम्हा पाशी चित्त. विठ्ठल माझी आई असल्यामुळे माझ्या सुखाला काही कमी नाही. आमच्या विठाईच्या स्तनात ममतात रूपी पाना ओसंडत असतो. त्याचे सेवन केल्यावर अमृत प्यायल्यासारखी तृप्ती लागते. वैष्णवाच्या मेळ्यात आम्ही खेळू आनंद जला स्नान करू. तुकाराम महाराज म्हणतात, विठाई एवढी कृपाळू आहे की नेहमी आमच्याकडेच तिचे चित्त असते. भक्ती सुखे जे मातले ते कळे काळा शूर झाले. हाती बाण हरिनामाचे वीर गर्जती विठ्ठलाचे. महादोषाला त्रास जन्म मरण केला नाश. सहस्रनामाची आरोळी एक एकाहुनी बळी. नाही अनेकाचा गुमान ज्याचे अंकित त्या वाचून. तुका म्हणे त्याच्या घरी मोक्ष सिद्धी या कामारी. भक्ती सुखाने जे वैष्णव मातले ते काही काळापेक्षाही शूर झाले. हे विठ्ठलाचे वीर हाती हरिनाम रूपी बाण घेऊन गरजत आहे. महापातकाचा झालेला त्रास आणि जन्म मृत्यूचा फेरा हरिनामानेच नष्ट केला आहे. हरीच्या सहस्रनामाची आरोळी ही त्यातील नामे एकापेक्षा एक सामर्थ्यवान असल्यामुळे श्रेष्ठ ठरते. ज्या विठ्ठलाचे हे वीर आज्ञाधारक आहे ते त्याच्याशिवाय तर कोणाची पर्वाच करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्षासह रिद्धी सिद्धी या त्यांच्या घरच्या दासी आहेत. 15 दिवसा एक एकादशी कारेन करीशी व्रत सारा. काय तुझा जीव जातो एकादिशे फराळाच्या मिषेधनी घेशी. स्वहित कारण मानविल जन हरिकथा पूजन वैष्णवाचे. थोडे तुझ घरी होतो उजगरे देऊळाशी कारे मर्शी जाता. तुका म्हणे कारे सुकुमार झालाशी काय जाब देशी यमदूता. 15 दिवसांनी एकदा एकादशी येते, त्याचे व्रत तू का करत नाहीस? ते सर्वात श्रेष्ठ असे व्रत आहे. एक दिवस उपवास केल्यामुळे तुझा जीव जातो की काय? एकादशीच्या दिवशी फराळाच्या निमित्ताने जेवणापेक्षा अधिक खातोस. या दिवशी हरिकथा करावी किंवा ऐकावी, विठ्ठल भक्ताचे पूजन करावे, त्यामुळे सोयीत साधते. लोकांमध्ये मान मिळतो. प्रसंगी तुझ्या घरी जागरण होते, तर एकादशीच्या दिवशी मंदिरात हरिजागराला का जात नाहीस? तुकाराम महाराज म्हणतात, तू इतका नाजूक कशामुळे झाला आहेस की त्यामुळे कोणतेही पुण्य करू शकत नाहीस. यमदूतांना तू काय उत्तर देशील? कथाय भूषण जनामध्ये सार तरले अपार बहुत येणे. निची या कुळीचा उंच वंदे होय, हरीचे गुण तो गाय गुणवाद. देवत्याशी माता वंदी पाय धुळे, दीप झाला कुळी वंशाच्या. त्याची निंदा करी त्याची कुष्टवाणी, मूक संवादिनी रजकाची. तुका म्हणे नाही तोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. हरिकथा ऐकणे हे वैभवाचे लक्षण आहे. सर्व साधनाचे सार आहे. या मार्गाने अनेक जीव तरले आहे. जो हरिगुण गातो तो नीच कुळातील असला तरी उच्च कुळातील लोकांना वंदनीय होतो. देव देखील त्याची पायधूळ मस्तकी लावून त्याला वंदन करतात. तो आपला कुळ वंशात दीपासारखा प्रकाशमान झालेला आहे. जो त्याची निंदा करतो त्याच्या वाणीला कुष्ठ होईल. त्या निंदकाचे तोंड म्हणजे परटाकडची कपडे धुण्याची सौंदनीय मोठे भांडे होय. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्ती मार्गात चोरटा व्यवहार काहीच नाही. सार असलेले विठ्ठलाचे नाम उघड घ्यावे. टाळ गोळ सुख नामाचा गजर घोषे, जय जयकार ब्रह्मानंदो. गरुड टके दिंडी पताकाचे बार, आनंद अपार ब्रह्मादिक. आनंदे वैष्णवी जाती लोटांगणी, एका होनी भद्र जाती. तेने सुखे सुटे पाषाण पाजर, नष्ट खळ नर लुब्ध होती. तुका म्हणे सोपे वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा ह्याची वाट. टाळाच्या नादाने नामगजराने हरीच्या जय जयकाराने सगुणाचे सुख आणि निर्गुण ब्रह्माचा आनंद मिळतो. गरुड चित्राच्या पताका विना यांच्यामुळे ब्रह्मादिक देवही आनंदित होतात. बलवान असलेला हरिभक्त एकमेकाच्या पायावर लोटांगण घालतात.
हरिनाम गजराचे असुख सोहळ्याचा आनंद पाहून दगडालाही पाजर फुटतो. दुष्ट पापी असलेला माणूसही मोहून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, आर्यकथा हा वैकुंठाला जाण्याचा एकमेव मार्ग आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1421 वर थांबू.